सो आपण इथे बघत असलेल्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रातल्या आणि ऑनलाईन येणाऱ्या न्यूजनुसार झिका व्हायरसचे 2 रुग्ण पुणे शहरामध्ये आढळल्यामुळे गेल्या 2 दिवसात मी बघतोय बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुप्सवर, मग तो आपल्या सोसायटीतला ग्रुप्स असो किंवा कुठल्या पेशंट्सचे मेसेजेस असो किंवा इव्हन काही डॉक्टर्सच्या ग्रुप्समध्ये मी बरेच मेसेज झिका व्हायरसबद्दल बघतोय. आणि कदाचित पुणेकरांना आता प्रश्न पडलाय की आता हा कुठला नवीन व्हायरस आणि याने काय होणार आहे. म्हणून मी ठरवलं की ॲज अ इन्फेक्शियस डिसीज फिजिशियन मी तुमच्या सर्वांसाठी एक झिका व्हायरसवर व्हिडिओ आणावा. सो नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पियुष अशोक चौधरी, इन्फेक्शियस डिसीजेस फिजिशियन पुणे घेऊन येत आहे आपल्या पुढील चॅनल फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजेसवर पुढचा व्हिडिओ जो आहे झिका व्हायरसबद्दल. तर काय आहे हा झिका व्हायरस आणि तो काय करतो आणि आपण त्यासाठी काय प्रिकॉशन घ्यायला हवेत आणि या व्हायरसचे 2 रुग्ण पुण्यात आढळल्याने पॅनिक करायला हवंय का, तर ते बघूया या व्हिडिओमध्ये. तर झिका व्हायरस हा कुठला नवीन व्हायरस नसून 1947 पासून युगंडाच्या झिका फॉरेस्टच्या एरियामध्ये या व्हायरसच्या केसेस दिसून येतात. पण अगदी आत्ता 2015-16च्या आसपास काही अमेरिकन कंट्रीजमध्ये, स्पेशली ब्राझील वगैरे सारख्या ठिकाणी झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आलेत. आणि त्यानंतर ज्या भागात झिका व्हायरसचे रुग्ण होते त्या भागामध्ये प्रेग्नंट असलेल्या बायकांना मेंदूचे डिफेक्ट असलेले, म्हणजे मायक्रोकेफेली, म्हणजे टिपिकली मेंदूची ग्रोथ न झालेले किंवा डोक्याचा भाग लहान असलेले अशा लहान बाळांचे जन्म होण्याचं प्रमाण वाढलं किंवा एक्सपेक्टेड डेटपेक्षा खूप लवकर प्रीमॅच्युअरली डिलिव्हरीज होणं किंवा मिसकॅरेज होणं याचं प्रमाण जास्त आढळून आलं. आणि तेव्हापासून खरं हे झिका व्हायरस या प्रकाराला एक जागतिक दृष्टीने महत्त्व मिळालं आणि जागतिक दृष्टीने आरोग्य संघटनांनी त्यावर चर्चा करायला सुरुवात केली. तर काय असतो हा झिका व्हायरस? सो जसं आपण आपल्या वेक्टरबॉर्न इन्फेक्शन्सच्या व्हिडिओमध्ये बघितलं, झिका व्हायरस हा एक वेक्टरबॉर्न इन्फेक्शन आहे. म्हणजे असं इन्फेक्शन जे एखाद्या किड्याच्या माध्यमातून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला पसरतं आणि या केसमध्ये आपण बोलतोय मॉस्किटोजबद्दल. सो जसा डेंगी व्हायरस हा फ्लॅवी व्हायरस कॅटेगरीतला असतो, त्याच गटातला हा झिका व्हायरस एक विषाणू आहे. आणि ज्या डासांच्या प्रकाराने, म्हणजे एडिस मॉस्किटोज या प्रकाराने डेंगी चिकुनगुन्याचा संसर्ग होतो, त्याच डासांच्या चावल्यातनं झिका व्हायरस पसरू शकतो. सो याचाच जो अर्थ काय की ज्या ठिकाणी डेंग्यू चिकुनगुन्याचे केसेस आहेत त्या ठिकाणी, त्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये जर झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आलेत तर पोटेन्शियली सेम मॉस्किटोजच्या मार्फत या विषाणूचा संसर्गही एका व्यक्तीपासून इतर अनेकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर आपण बघून घेऊया मेनली डेंग्यू आणि झिका व्हायरस या विषाणूंमध्ये फरक काय असतो जास्त करून. एक सगळ्यात पहिला फरक मोड्स ऑफ ट्रान्समिशनमध्ये. सो डासांचा जो माध्यम आहे किंवा मॉस्किटो बॉर्न जे इन्फेक्शन आपण म्हणतो तो सेम आहे, पण या व्यतिरिक्त शारीरिक संबंधांना हा व्हायरस स्प्रेड होण्याची शक्यता असल्याचं काही केस रिपोर्ट्समध्ये आढळून आलं आहे. त्यानंतर ब्लड सॅम्पल्समध्ये झिका व्हायरस इन्फेक्शन झाल्यापासून जवळजवळ 2 आठवड्यांपर्यंत डिटेक्ट होतो, परंतु ब्लडमधनं डायरेक्टली तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो की नाही याबद्दल कन्फर्म असं सायंटिफिक एव्हिडन्स सध्या तरी उपलब्ध नाही, पण तशी शक्यता नाकारता येत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हर्टिकल ट्रान्समिशन, म्हणजे गर्भवती महिलेकडनं तिच्या पोटात वाढत असलेल्या अर्भकाला याचं संसर्ग होऊ शकतो. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्यामुळे झिका व्हायरसबद्दल खूप चर्चा जास्त वाढते. कारण की पोटेन्शियली प्रेग्नन्सी दरम्यान किंवा स्पेशली प्रेग्नन्सीचे जे 3 ट्रायमेस्टर आपण म्हणतो, पहिला, दुसरा आणि तिसरा, त्यातल्या पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये सगळ्यात जास्त, त्या खालोखाल दुसरा ट्रायमेस्टर आणि सगळ्यात कमी तिसरा ट्रायमेस्टर, अशा तिन्ही ट्रायमेस्टर्समध्ये गर्भवती महिलेला जर झिका व्हायरसचा संसर्ग झाला तर त्या महिलेपासून पोटात वाढत असलेल्या बाळाला त्या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. दुसरी गोष्ट, जर हे अगदी सुरुवातीला असेल तर त्या बाळाच्या मेंदूच्या डेव्हलपमेंटवरती इम्पॅक्ट होऊन मेंदू पुरेसा डेव्हलप न होणे, डोक्याचे आकारमान लहान राहणे, म्हणजे मायक्रोकेफेली जे आम्ही मेडिकल टर्म्समध्ये म्हणतो, अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन दिसून येतात. किंवा इतरही न्यूरल ट्यूब डिफेक्ट, म्हणजे जी आपली नर्वस सिस्टीम असते त्याच्या डेव्हलपमेंटमधले डिफेक्ट त्या बाळांमध्ये जन्मल्यानंतर होऊ शकतात. त्याचबरोबर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी किंवा मिसकॅरेजेस यांचं प्रमाणही अशा महिलांमध्ये जास्त असण्याची शक्यता काही देशांमध्ये आढळून आली आहे, स्पेशली ब्राझील, फ्रान्स वगैरे. सो अशा प्रकारे डेंग्यू चिकुनगुन्यापेक्षा फक्त डासांमार्फत न होता व्हर्टिकल ट्रान्समिशन, सेक्शुअल ट्रान्समिशन थ्रू देखील हा विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला पसरू शकतो. पण
सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे लक्षणांमध्ये, आणि ती खूपच आपल्याला हायसी वाटणारी गोष्ट आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हायरसला आपण घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण 75 ते 80% केसेस रुग्णांमध्ये या व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतरही तो रुग्ण हा पूर्णपणे एसिम्प्टोमॅटिक म्हणजे कुठलीही लक्षणं नसलेल्याचं आढळून आलेलं आहे. म्हणजे ज्या भागांमध्ये झिका व्हायरस आउटब्रेक्स यापूर्वी अभ्यास केले गेलेत तिथे असं आढळून आलं की 75 ते 80% व्यक्ती ज्यांच्या ब्लडमध्ये झिका व्हायरस डिटेक्ट झाला त्यांना ॲक्च्युली काही लक्षणं नव्हतेच. म्हणजे त्यांना या व्हायरसमुळे काही त्रास झालाच नाही. सो ही एक सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट आहे. त्या खालोखाल ज्यांना लक्षणं असतात त्यांना काय असतात, तर ज्यांना लक्षणं असतात त्यातल्या 95% जास्त व्यक्तींमध्ये अतिशय सौम्य असे लक्षणं दिसून येतात. सो आता ही सौम्य लक्षणं काय काय असतात, तर 65 ते 70% व्यक्तींमध्ये ताप येणे, 60 ते 70% व्यक्तींमध्ये सांधेदुखी, 50 ते 60% व्यक्तींमध्ये कंजंक्टिव्हायटिस म्हणजे टिपिकली आपण मराठीत जे डोळे येणे म्हणतो ते कंजंक्टिव्हायटिस, आणि 90% अधिक व्यक्तींमध्ये स्किनवर रॅश येणे. सो ही रॅश अगदी टिपिकली जशी डेंग्यूमध्ये किंवा चिकुनगुन्यामध्ये रॅश असते की संपूर्ण शरीरावर लाल तांबूसपणा येणे, त्यावर लाल छोटे छोटे रॅशेस उठणे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तळ हाताला व तळपायाला या रॅशचा काहीही संबंध नसतो. सो तळपायावर ती रॅश नसते. हे 90% जास्त रुग्णांमध्ये दिसून येतं. सो आता इथे आपण बघतोय की ताप, रॅश, सांधेदुखी आणि कंजंक्टिव्हायटिस हे 4 याचे महत्त्वाचे लक्षणं असतात जे खूप कमी म्हणजे 20 ते 25% रुग्णांत दिसतात, आणि त्यातही ते 95% जास्त रुग्णांमध्ये सौम्य असतात. सगळ्यात महत्त्वाचं जे डेंग्यूमध्ये होतं, डोळ्यामागे किंवा डोळ्याभोवती दुखणे, किंवा चिकुनगुन्यात जे होतं खूप जास्त रॅश वाढणे, जॉईंट पेन नंतरही कंटिन्यू राहणे, हे डोकं दुखणे, अशा प्रकारची लक्षणं यामध्ये जनरली दिसून येत नाही. सो अशा काही मायनर लक्षणांच्या मदतीने आपण थोड्या प्रमाणात फरक करू शकतो की कुठल्या रुग्णाला डेंग्यू असू शकेल आणि कुठल्या रुग्णाला झिका व्हायरसचं इन्फेक्शन असू शकेल. त्याचबरोबर जे आपण डेंग्यू चिकुनगुन्यात बरेचसे सिस्टमिक कॉम्प्लिकेशन 10 ते 15% रुग्णांमध्ये होऊ शकतात असं म्हणतो, ते झिका व्हायरसमध्ये जवळजवळ कुठेही रिपोर्टेड नाहीत. क्वचित केसेस ज्या कॉम्प्लिकेशन्सच्या किंवा ज्याच्यामुळे हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागेल अशा जिथे आढळून आल्या आहेत त्याही टिपिकली ज्यांची प्रतिकारशक्ती काही आजारांमुळे किंवा स्टेरॉइडच्या औषधांमुळे किंवा HIV सारख्या आजारांमुळे वीक असेल, किंवा वयाच्या एक्स्ट्रीम्सला म्हणजे 65-70च्या वयानं पुढच्या व्यक्तींमध्ये, सो अशा काही गटांमध्येच क्वचितच या व्हायरस रिलेटेड सिस्टमिक कॉम्प्लिकेशन्स हे आढळून येतात. बाकी सर्व गटांमध्ये हा झिका व्हायरस रिलेटेड आजार हा पूर्णतः सेल्फ लिमिटेड असतो. सो सेल्फ लिमिटेड असतो म्हणजेच ट्रीटमेंटमध्ये काही विशेष करण्याची आवश्यकता नसते. ट्रीटमेंट म्हणजे आपली प्रतिकारशक्तीच त्या विषाणूला फाईट करून त्या आजारातनं आपल्याला बरी करू शकते. मेन म्हणजे पुरेसा आराम, पुरेसं पाण्याचा इंटेक, आणि जी लक्षणं असतील, सो सांधेदुखी, ताप असेल त्याकरता पॅरासिटामॉल सारखी औषधं घेणे किंवा काही सौम्य असे पेनकिलर्स त्यासोबत घेणे, इतकं या आजारामध्ये ट्रीटमेंटसाठी पुरेसं असतं. आता डायग्नोसिस किंवा निदान कसं करावं, तर जसं आपण बघितलंय की बऱ्याच इन्फेक्शन्सचे जसे डेंग्यू, चिकुनगुनिया किंवा गोचेड तापाचे PCR बेस्ड टेस्ट असतात. सो तशा RT-PCR रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीच्या PCR मल्टिप्लेक्स पॅनल्सच्या टेस्ट या उपलब्ध आहेत. आता पुण्यासारख्या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये देखील या टेस्ट होतात, आणि काही कमर्शियली अवेलेबल जे ट्रॉपिकल फीवर PCR पॅनलचे मल्टिप्लेक्स PCRचे किट्स उपलब्ध आहेत त्यामध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया, टायफॉइड, गोचेड तापासोबत झिका व्हायरसचं इन्क्लुजन काही किट्समधल्या पॅनल्सवर असतं. आणि अशा केसेसमधनं झिका व्हायरस डिटेक्ट झाल्यानंतर अर्थातच रुग्णाचे ब्लड आणि युरिन हे दोन्ही सॅम्पल्स NIVला पाठवून त्याची परत पडताळणी करून बघणं हे आवश्यक असतं. कारण की हा विषाणू एकदा इन्फेक्शन शरीरात गेल्यानंतर 11 ते 14 दिवसापर्यंत ब्लडमध्ये डिटेक्ट होतो, आणि बऱ्याच आठवड्यांपर्यंत युरिनमध्ये डिटेक्ट झाल्याचे हे काही देशांमधल्या स्टडीजमध्ये दिसून आले जिथे झिका व्हायरसचे रुग्ण बऱ्याच प्रमाणात आढळले. सो आता इतका सगळा इम्पॉर्टन्स या व्हायरसचा का, तर प्रेग्नन्सी आणि त्या रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स. सो म्हणून आपल्याला याचे प्रतिबंधात्मक उपाय हे अतिशय महत्त्वाचे. आणि जसं आपण वेक्टरबॉर्न इन्फेक्शन्सच्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये बघितलं त्याचप्रमाणे या इन्फेक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय हा आहे की ज्या व्यक्तीला या इन्फेक्शनचा संसर्ग झाला असेल त्याला डास चावण्यापासून रोखावे. त्याचबरोबर ज्या भागामध्ये झिका व्हायरसचे रुग्ण दिसून आले असतील त्या भागात
डासांचं प्रमाण कमीत कमी कसं ठेवता येईल आणि इतर व्यक्तींनी डासांच्या चावण्यापासून स्वतःला कसं सुरक्षित ठेवावं याचे प्रतिबंधात्मक उपाय अतिशय महत्त्वाचे. सो ते आले आपले रुटीन डेंग्यू चिकुनगुन्यात होणारे उपाय. म्हणजे घराच्या आजूबाजूला, आपल्या गार्डन्समध्ये, बाल्कनीजमध्ये, फ्लॉवर पॉट्समध्ये जे आपण टायर्स फेकलेत, नारळाच्या करवंट्या फेकल्यात, त्यामध्ये कुठेही पाणी साठवू न देणे. 5 ते 7 दिवसापेक्षा जास्त दिवस साठलेले पाणी स्वच्छ करणे. आजूबाजूच्या परिसरामध्ये इन्सेक्टिसाइडची फवारणी करणे. घराबाहेर पडताना स्पेशली पहाटे आणि सायंकाळच्या वेळी फुल स्लीव्सचे शर्ट्स आणि पॅन्ट्स घालणे, की जेणेकरून डास चावण्यापासून आपण टाळू शकतो. पण कापडातनंही हे डास चावूच शकतात, पण तरी प्रमाण कमी होऊ शकते. पण बिकॉज ते कापडातनंही चावू शकतात, सो कपड्यांवर मॉस्किटो रिपेलंट्स चे जेल्स किंवा स्प्रेज लावणे, जे आता इझिली उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे स्किनवर मॉस्किटो रिपेलंट्स लावणे, घरामध्ये मच्छरदाण्यांचा वापर करणे, घराच्या खिडक्यांना मॉस्किटो नेट्स लावणे, अशा वेगवेगळ्या मार्गांनी आपण डासांच्या चावण्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला झिका व्हायरस डिटेक्ट झाल्यापासून किमान 2 आठवडे तरी कुठल्याही प्रकारे त्या व्यक्तीला डास चावणार नाही याची काळजी घेता येणे अतिशय गरजेचं आहे. आता जसं आपण बघितलं की व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणजे आईपासून बाळाला ट्रान्समिशन होऊ शकतं आणि सेक्शुअल ट्रान्समिशनचीही शक्यता आहे. म्हणून एखाद्या पुरुषाला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यास आणि तो PCR टेस्टद्वारे किंवा IgMच्या एलायझा टेस्टद्वारे सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीने किमान 6 महिने कॉन्डोमचा वापर न करता शारीरिक संबंध टाळायला हवा. त्याचबरोबर जर स्त्रियांमध्ये अशा प्रकारचं इन्फेक्शन झालं तर किमान 2 महिने त्यांनी कॉन्डोमचा वापर न करता शारीरिक संबंध हा टाळायला हवा. म्हणजे जेणेकरून प्रेग्नन्सीचा प्रश्न येणार नाही आणि आईकडनं बाळाला संसर्ग येऊन अतिशय सिव्हिअर आणि त्रासदायक अशा न्यूरोलॉजिकल ॲबनॉर्मॅलिटीज आपल्याला टाळता येऊ शकतील. हे इतकं जर केलं तर इतर बऱ्याचशा रुग्णांमध्ये याची काहीही पॅनिक होण्यासारखी लक्षणं काहीच नाही आहेत. सो मित्रांनो, आपण कोविडसारख्या आजारांच्या वेळी बघितलं की काही वेळी असं नवीन विषाणू किंवा नवीन आजाराबद्दल जेव्हा आपण ऐकतो किंवा सगळ्या सोशल मीडियावर, वर्तमानपत्रांमध्ये त्याबद्दल जेव्हा चर्चांना उधाण येतं आणि मग गुगल, व्हॉट्सॲप, युनिव्हर्सिटीज ॲक्टिव्ह होतात, अशा वेळी कधी कधी सिच्युएशन अशी असते की आजारापेक्षा त्याची भीती आणि त्याची चर्चा हे जास्त घातक ठरतात. सो म्हणून हा व्हिडिओ आणलाय तुमच्या माहितीसाठी झिका व्हायरसबद्दल. सो मित्रांनो, याबद्दल जागरूक राहा, त्यातनं योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय करा आणि त्याच्याबद्दल योग्य माहिती ठेवा. पण मी हे परत एकदा सांगू इच्छितो की या विषाणूबद्दल पॅनिक होण्याची किंवा याबद्दल खूप जास्त घाबरण्याची अजिबातही आवश्यकता नाही. आणि अशाच प्रकारचे इन्फेक्शियस डिसीज रिलेटेड लेटेस्ट गोष्टींबद्दलचे व्हिडिओज आम्ही घेऊन येणार आहोत फिवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या यूट्यूब चॅनलवर. सो आपल्याला या व्हिडिओतली माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही झिकाबद्दलची भीती कमी होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लक्षात आहे ना, स्टे इन्फॉर्म, स्टे हेल्दी.